ती कार्तिकने बाल्कनीत बसलेल्या स्नेहाला आवाज दिला तसं तिच्या चेहऱ्यावर हसू पसरलं. या राजेया, आज असे कसे माझ्या रूममध्ये अचानक? तिने हसतच विचारलं. पुढे होत त्याला मिठी मारत तिने समोरच बसायला सांगितलं. काय ग तू असं बोलतेस जसं भेटतच नाहीस. असंच आठवण आली म्हणून म्हटलं तुला भेटायला जावं. तिच्या चेहऱ्यावरचा मिश्किल अंदाज बघून त्याने सुद्धा चेहऱ्यावर खोटा राग दाखवत सांगितलं. ओय ले, माझ्या भावाला माझी आठवण आली. तिने लहान मुलासारखं गोंजारत अगदी प्रेमाने त्याच्या गालावर एक ठेवून दिली. तुझ्यासारखं मूर्ख समजलास का मला? आवाजात उगाचच राग होता. गाल चोळत तो वैतागून बोलत होता. त्याला तुला समजायचं काय ते तू आहेसच मूर्ख. मी हुशारच आहे. उगाच कॉलर मागे करत त्याने सोफ्यावर दोन्ही हात पसरवत स्टाईलमध्ये बसत सांगितलं. ती भुवया उडवत त्याच्याकडे बघत होती. झाले, अतिशहाणपण मिरवून झालं. तिने तोंड वाकडं करतच त्याला म्हटलं. त्यावर त्याने सुद्धा तिला बत्तीशी दाखवली. तसं तिने काहीसं चिडूनच त्याच्याकडे बघितलं. झालं, आता बोल काय ते? थोड्या वेळाने तिने विचारलं. तसं तो आजूबाजूला बघू लागला. छोटे सरकार कुठे आहेत? तो मॉमच्या रूममध्ये झोपला होता. कार्तिक, काय झाले? स्नेहाने गंभीर होत अगदीच रूढ होत विचारलं. तसं तो सुद्धा थोडासा शांत होऊन बसला होता. आता सांगणं होतंच, दुसरा कुठलाच विषय मध्ये नको. ही धमकी त्या आवाजात होती. तिचं तेच विचारलं काय झालं? त्याचा आवाज अचानक गंभीर झाला. तसं स्नेहा कपाळावर आट्या पाडून त्याच्याकडे बघू लागली. आम्ही लहान आहोत मान्य, पण इतके सुद्धा नाही की आम्हाला काहीच सांगायचं नाही. त्याच्या आवाजात नाराजी स्पष्ट होती. आम्हाला सोडून तुम्ही तिघांनी वेगळाच ग्रुप बनवला आहे का आता? पुन्हा काहीच चिडूनच त्याने विचारलं. तरी ती गंभीर होती. शांतपणे त्याचं ऐकत होती. कार्तिककडे रोखलेली नजर त्याच्या मनात काय चालू आहे याचा अंदाज घेत होती. कुणाल दादा सध्या जास्त ऑफिसला जात नाही. काहीतरी टेन्शन आहे ना? कार्तिकने काळजीनेच विचारलं. त्याच्या बोलण्यातून काळजी आणि त्याचा अवघडलेपणा स्पष्टपणे दिसत होता. स्नेहा अजूनही त्याच्या चेहऱ्याकडे बघतच त्याचा अंदाज घेत होती. त्याची कामं फिरती असतात. तो कुठूनही त्याचं काम करू शकतो. की सागर सारखा डॉक्टर नाही, जे क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये जाणं गरजेचं असेल. त्याचं ऑफिस आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे काम करू शकतो. स्नेहा अगदी सहज समजावत बोलत असली तरी तिच्या बोलण्यात हेकेखोरपणा दिसत होता. असले बालिश विचार केले म्हणून नाराजी होती. नाही म्हणून मी बोलतच नाही. मागे पियाचं बाळ गेलं ते मुद्दाम कोणी काही केलं होतं ना? तुला कोण बोललं तसं? स्नेहा त्याच्या चेहऱ्यावरून अंदाज घेत होती. या प्रश्नाने थोडी गडबडली असली तरी तिचा वकिली पेशा तिला उपयोगी पडला होता. मला माहिती आहे तिला दगदगीचा त्रास झाला असं तुम्ही आम्हाला खोटं सांगितलं असलं तरीही आम्हाला ते समजतं. अच्छा, काय समजतं? तिने अगदी लहान मुलाला वागवावं तसं कुतूहलाने विचारलं. आम्ही आता लहान नाही राहिलो, जे तुम्ही तिघे सर्व टेन्शन घेत बसणार. म्हणजे आता विनाकारण तुला सुद्धा टेन्शन घ्यायचं आहे का? ते विनाकारण नाही. नक्की काय झालं हे सांगशील? त्याच्या आवाजात राग स्पष्टपणे जाणवत होता. तसं तिच्या गालात हसू दडलं. तू लोड घेऊ नकोस. जे काही आहे ते सर्व ठीक होईल. तिने चेहऱ्यावर स्मित आणत सांगितलं. मला ड्रग्ज देण्याचा प्रयत्न झाला आहे. इतकंच नाही तर तेच ड्रग्ज मी सप्लाय करतो असं दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे. तरी सर्व ठीक आहे. त्याने म्हटलं. तसं नजरेत अविश्वास घेऊन ती त्याच्याकडे बघू लागली. त्याला नक्की काय म्हणायचं आहे हे तिला समजलं नाही. ड्रग्ज आणि तुझा काय संबंध? तुला काय अडकवलं? तुला कोणी का अडकवले? तुला कोणी दिलं? तुला ते कसं समजलं? तिचे डोळे क्षणात लाल झाले होते. प्रचंड संताप होत होता तिचा. ड्रग्ज गेले काही दिवस तेच ऐकून ती प्रचंड संतापली होती. त्यात आता पुन्हा एक नवीन व्यक्ती आणि पुन्हा ड्रग्ज. माहीत नाही, पण आज कॉलेजच्या माझ्या बॅगेत ते सापडलं. मला आधी लक्षात आलं म्हणून, पण जर चेक केलं असतं तर नक्कीच माझ्या बॅगेत सापडलं असतं आणि तेच माझ्या कॉफीमध्ये मिक्स केलं होतं. पण तुला कसं समजलं? तुझ्या कॉफीमध्ये कोणी ड्रग्ज मिक्स केले आहे ते? तिने साशंक होत विचारलं. मी आणि वेदिक कॉफी घ्यायला गेलो होतो. तुलाही माहिती आहे मी नेहमी कॅपॅचिनो घेते. तीच ऑर्डर केली होती आणि वेदिकने आईस कॉफी. पण अचानक त्याचा मूड चेंज झाला आणि त्याने माझी कॅपॅचिनो घेतली. अचानक एक वेटर आली अडवायला. माझी कॉफी त्याने कशी घेतली म्हणत. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याने कॉफी घेतली होती. ती आली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने ती संपवली. मग एका क्षणासाठी कार्तिक थांबला. तसं स्नेहाच्या कपाळावर आट्याच आल्या. थोड्याच वेळात वेदिकला
काय झालं माहिती नाही, तो भर रस्त्यात त्याचे सर्व कपडे फाडू लागला. वेड्यासारखा इथे तिथे फिरत होता. मला आधी काहीच समजलं नाही. एक मुलगी दिसली तेव्हा तिच्या जवळ जात जबरदस्ती तिला जवळ ओढून तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला अडवलं तर तो माझ्याशी जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला होता. खूप मुश्किलने मी त्याला अडवून बांधून ठेवलं आणि लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले. अजून थोडा उशीर झाला असता तर त्याचा जीव गेला असतं, असं डॉक्टरांनी सांगितलं. कार्तिक अगदीच भयंकर आवाजात सर्व सांगत होता. त्याचं ऐकत असलेली स्नेहा शांत बसली होती. डोक्यात विचार चालू होते. कुणाल आता अंशकडे होता. म्हणजे हे जे काही आहे ते आज केलेला प्लॅन नक्कीच नव्हता. म्हणजे कार्तिकवर सुद्धा लक्ष होतं. फक्त तारा टार्गेट नाही तर सर्वच टार्गेट आहेत हेच दाखवून द्यायचं होतं. बापरे, भयानक होतं. जर कार्तिकला रस्त्यात तसं कोणी बघितलं असतं तर स्नेहाच्या डोक्यात विचाराला आणि त्याचं सर्व ऐकत विचारात हरवलेली ती लगेच भानावर आली. तू एकट्याने त्याला आवरलंस? स्नेहाच्या मनात विचाराला. या अशा परिस्थितीत कोणालाच एकट्याला सोडणार नाही याची मात्र तिला आता खात्री होती. त्याला नक्की काय झालेलं कळत नव्हतं. एक दोघे मदतीला आले तेव्हा तिघांनी मिळून त्याला आवरलं. कोणाला एकट्याला तरी आवरणं मात्र शक्यच नव्हतं. इतका गोंधळ घालत होता तो. कार्तिकने सांगितलं तसं ते नक्कीच कार्तिकचे गार्ड्स असतील, जे आधी लांबून फक्त बघत असणार. खूपच गरज वाटली तर तेव्हा समोर आले असा अंदाज लावून झालेला. कसा आहे तो आता? हं, ठीक आहे. आउट ऑफ डेंजर आहे. मी हॉस्पिटलमधूनच आलोय. तू रोज तिकडे कॉफी घ्यायला जातोयस ना? यावेळी तिच्या आवाजात स्पष्टपणे राग दिसत होता. नजर त्याच्यावर रोखली गेली होती. नाही म्हणजे कधी-कधी त्याने नजर चोरतच पुन्हा एकदा विचारलेलं होतं. राजकारणी कुटुंबाचा भाग म्हणून असलेले नियम त्याला सुद्धा होतेच. असं रोज कॉलेजच्या बाहेर असलेल्या कुठल्याही कॅफेत जायची परवानगी अजिबातच नव्हती. धोका कधी होऊ शकतो. राजकारणात मित्र आणि शत्रू हे कधीच ओळखू शकत नाहीत आणि त्यातही एखादा माथी फिरू असला की तो काहीही करू शकतो. म्हणून ती काळजी सर्वांनाच आता घ्यावी लागणार होती. त्याने तुझी कॉफी का बरं घेतली? तिचा पुन्हा नजर रोखून प्रश्न आलाच. तू वेदिकला ओळखतेस का? तो कसा आहे ते? आणि चालतं ग आमच्यात. आता तू आजीसारखं लेक्चर ऐकवणार आहेस का? तो काहीसं वैतागतच बोलला. तसंच स्नेहा दीर्घ श्वास घेत गप्प झाले. खूप कमी मित्र असायचे त्यांना आणि त्यात सुद्धा जे काही होते ते खूप खास होते. घरातले बाकी कोणीही ओळखत नसले तरी वानर सेनेपासून कोणीही अनोळखी नव्हतं. जास्त ओळखत नसले तरीही थोडंफार माहिती असायचंच. म्हणजे आजसुद्धा तुला त्याची कॉफी घ्यायला लावलेली त्याने. तिचा ती तिचा नजर रोखून प्रश्न आला तसं त्याने खांदे उडवले. यात काहीच नवीन नव्हतं. अचानक मूड चेंज व्हायचा आणि मग सर्वच एक्सचेंज व्हायचं. अगदी घातलेले कपडे सुद्धा कॉलेजमध्ये जाऊन चेंज करायची सवयच होती दोघांना सुद्धा. त्यावरून किती ओरडा खाल्ला तरी दोघांना काहीच फरक पडत नव्हता. वैदिक म्हणजे कोणी साधा नव्हताच. 4 पिढ्यांपासून चालू असलेला फॅमिली बिझनेस होता. भविष्यात त्याला तेच हँडल करायचं होतं. यासाठी त्याची आत्तापासूनच तयारी चालू होती. जे हवं ते घेण्याची मुभा होती. पण तरीही फक्त मस्ती म्हणून या गोष्टी अनुभवणं त्याला आवडतच होतं. आणि तसंच काहीसं कार्तिकचं सुद्धा होतं. दोघांना ओरडा मिळायचा पण 2 कान असल्या गोष्टी इग्नोर करण्यासाठीच दिल्या आहेत यावर विश्वास ठेवून ते सर्व सोडून द्यायचे. पिया सोबत जे झालं ते असंच काहीसं नव्हतं ना? त्याने काहीसं काळजीने अस्वस्थ होत विचारलं. वेदिकचं मीडियामध्ये आला आहे का? स्नेहाने लगेच विषय बदलत फोन हातात घेतला. नाही. तिकडे काहींनी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांना लगेच अडवले गेले. त्याच्यासोबत मी सुद्धा होतो. व्हिडिओ व्हायरल झाले तर मी सुद्धा त्यात असेन ना? कार्तिकने सांगितलं तसं ती टेन्शनमध्येच आली. लवकरच ते कुणालला सांगायलाच हवं होतं. सध्या व्हिडिओ बनवणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती. मरणाऱ्या माणसाला वाचवण्यापेक्षा त्याची व्हिडिओ बनवण्यात धन्यता मिळवणारे खूप जण होते. त्यात जर असं काही घडलं तर विचारसुद्धा करायला नको. इतकी भयानक परिस्थिती झालेली होती. कार्तिक, तू तुझ्या रूममध्ये जा. बाकी सध्या कसलाही विचार करू नकोस हां. काही वाटलंच तर तुला मी सांगते. स्नेहाने काहीसं काळजीतच सांगितलं. पण कार्तिक बोलतच होता की स्नेहाने रागात त्याच्याकडे बघितलं. तसं तो गप्प निघून गेला. तो जातच स्नेहाने निर्मलला मेसेज करून सर्व माहिती काढायला पुन्हा एकदा सांगितली होती. तर प्रेक्षकांनो, कथेचे अगदी मोजकेच भाग शिल्लक राहिलेले आहेत. आणखी 2 ते 3च भाग तुम्हाला या कथेचे उर्वरित पाहायला ऐकायला मिळणार आहेत. नक्कीच कथा तुम्हाला आवडली हे तुमच्या कमेंटवरून समजत आहे. कुणाल नक्की काय चालू आहे? स्नेहाचा भडकलेला सूर लागला होता. काय झालं? कुणालने काळजीने विचारलं. स्नेहा भडकली
फिसकली म्हणजे नक्कीच काहीतरी झालं होतं. मला लगेच भेटायचं आहे तुला. तू इथे येतेस का मी तिकडे येऊ? तिने विचारलं. तसा तो एक क्षण विचार न करतच राहिला. सध्या तो यशवंत सोबत त्याच्याच एका फ्लॅटवर बसून होता. तिकडे तिला बोलवलं असतं तर कोणाला कळणार नव्हतं, पण सध्या तिला तिकडेच थांबवणं गरजेचं होतं. बाळराजे कधीही उठत होते आणि रडायला लागले की स्नेहाच लागायची त्याला. वानरसेनेचे गुण पूर्ण उतरले होते, त्यामुळे कधीच त्याने झोपण्याची निश्चिंत अशी वेळ ठेवलीच नव्हती. कुणाल तिचा आवाज पुन्हा चढला तसं तो भानावर आला. येतो, पण काय झालं? त्याने काळजीने विचारलं. ये मग बोलू, स्नेहाने सांगितलं आणि फोन कट केला. हिला काय झालं आता? कुणाल स्वतःशीच पुटपुटला. यशवंत, सर्व ठीक आहे ना? विचार आपल्या माणसांना. कुणालच्या मनात शंकेची पाल पुन्हा एकदा चुकचुकली होती. त्याचा प्रश्न पूर्ण होत नाही तर तोच लगेच यशवंतने कुणालच्या समोर ती व्हिडिओ ठेवली. कुणालने त्याचा फोन हातात घेतला आणि लगेच ती व्हिडिओ बघू लागला. हा तर वेदिक आहे, कार्तिकचा जवळचा मित्र आहे तो कार्तिक. याला काय झालंय? व्हिडिओ बघत असतानाच त्याच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या होत्या. नक्की काय झालंय? आणि ही व्हिडिओ आपल्याकडे आहे म्हणजे अजूनपर्यंत ही व्हिडिओ व्हायरल झाली असेल. काळजीने त्याने पुन्हा एकदा यशवंतकडे नजर रोखूनच पाहिलं. जरी त्यात कपडे काढत असलेला तो वेदिक असला तरीही त्याच्यासोबत कार्तिक होता. बदनाम तो सुद्धा होणार होता. पुन्हा मोहिते कुटुंब अशा पद्धतीने मीडियासमोर येणार होतं. विचार करूनच कुणालचे डोळे घट्ट बंद करून घेतले होते त्याने. डोंट वरी सर, तसलं काही झालं नाहीये. तिकडे व्हिडिओ काढत असलेल्या सर्वांना आपल्या माणसांनी लगेच अडवलं होतं. बाकी तिकडे नक्की काय झालं माहिती नाही. म्हणजे ते कॉफी शॉपमध्ये गेलेले होते. कॉफी घेतली आणि लगेचच हे असं काहीसं झालं होतं. बस इतकंच आत्ता तरी ह्या घडीला समजलंय. पण हे कोणी करून घेतलं आहे, नक्की हे कोणासाठी होतं ते नाही समजलं. यशवंतने सांगितलं, यामागे कोण होतं हे समजलं की मला लगेचच सांग. कदाचित प्लॅनमध्ये काही बदल करावे लागतील. मी सांगितलेली पुढची तयारी लवकरच करा. मी निघतोय. आता काही अपडेट्स असतील तर कळव, सांगून कुणाल तडक निघाला. जाताना नजरेनेच मन्याला म्हणजेच तिकडचा केअरटेकर इशारा केला तसं त्याने मान डोलावली. तुझं टपोर डोळं फोडून टाकते. टपोर डोळे काही कामाचे नाहीत. माधूला नाचताना बघून मागून येऊन मानवने सांगितलं आणि यूट्यूबला लागलेलं गाणं चेंज करतच न्यूज लावल्या. तू तुझ्या फोनमध्ये बघ ना त्या फालतू बातम्या. दे इथे रिमोट. माधूने पुन्हा त्याच्या हातातून रिमोट खेचून घेतला. दोघांचं काय चालू आहे? सिद्धी त्यांची मॉम तिकडे ते येत दोघांना ओरडत बोलली. मला माझी वेगळी रूम हवी आहे, माधुने हट्टाने सांगितलं. याचं काही भलतं चालू असतं बाबा. आता कशाला भांडता? रिद्धीने येत विचारलं. कुणालने सांगितलं म्हणून ती त्याच विचारामध्ये घरात आलेली. पण घरात आली तसं बाहेरच नेहमीचे भांडणं ऐकू आली आणि क्षणात टेन्शन विसरून गेला. काकू, याच्यापेक्षा आपले बाळाराजे खूप चांगले आहेत आणि शांत आहेत. त्या दोघांना चिडवतच रिद्धी तिकडेच बसली. काही नाही शांत, तो एक नंबरचा आगाऊ आहे. मी गेली की लगेच रडतो. माधवने तक्रारच केली. भूताला सर्वच घाबरतात तर लहान आहे. मानवच लगेच उत्तर आलं. माधवी, काय चालू आहे? स्नेहाने कडक आवाजातच विचारलं. दी बघ ना, हा मला कसा बोलतोय. कॉलेजमध्ये पण हा मला असंच चिडवत असतो. मला त्याच्यासोबत त्याच कॉलेजला जायचं आहे. माधूची कंप्लेंट चालू होती. हे दोघे इतके मोठे झाले आहेत पण काही सुधारणा नाहीच. घरी नसतात तेच बरे असतात. सिद्धी काकी नकारार्थी मान हलवतच तिकडून निघून गेल्या होत्या. त्या दोघांची भांडणं चालूच होती. त्याचा फायदा घेत रिद्धीने हळूच रिमोट हातात घेऊन तिला हवं असलेलं फॅशन चॅनल चालू केलं होतं. स्नेहाने एकदा तिच्याकडे तिरकी नजरच टाकली आणि गालात हसतच नकारार्थी मान हलवली. तुम्हाला दोघांना वेगवेगळ्या हॉस्टेलला पाठवण्याची व्यवस्था होईल, स्नेहाने कडक शब्दात सांगितलं. तसं सुकन्याताई पण डोक्याला हात लावतच तिकडून निघून गेल्या. याचं लवकर आटपणार नव्हतं. दियाजी कधी येईल ग? ती नाही तर अगदी बोर होतंय, रिद्धीने विचारलं. त्या दोघांच्या भांडणाकडे तिने अजिबातच लक्ष दिलं नव्हतं. त्यांचे मोठे आवाज कानावर पडतच नाहीत या विर्भावात ती बोलत होती. ती आणि आत्या उद्या येतील बोलल्या आहेत ना. दी, आम्ही हॉस्टेलला जाणार नाही. आधीच सांगतोय. दोघांचा एकच सूर लागलेला आहे. भांडणं बंद. आधीच बाबूने खूप त्रास दिला आहे. त्यात तुम्ही डोकं अजिबातच माझं उठू नका बरं का. जागा आहे का? आम्ही घेऊ का? पुन्हा एकत्रच सूर लागलेला. आताच झोपलेला आहे तो. स्नेहाने सांगितलं असलं तरी तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि ताण जाणवत होता. तसं ते दोघेही पुन्हा एकदा शांत झाले होते. तुमच्या भांडणात तिने तिला हवं ते लावून घेतलंय. त्या दोघांचा शांत झालेला चेहरा बघून तिला वाईटच वाटलं. पण डोक्यात इतके विचार चालू होते की अजून काही तिला नको वाटत होतं आता. तिच्या रूममध्ये टीव्ही आहे तरी ती अशीच करते. आमच्या पण रूममध्ये टीव्ही हवी आहे असं ती म्हणाली. हो, म्हणजे इथे होणारी भांडणं तुमच्या रूममध्ये होतील आणि आमचा मात्र
एंटरटेनमेंट बंदच होईल, कुणालने येत म्हटलं. त्यांच्या चेहऱ्यावर कसलाच ताण किंवा कसली चिंता दिसत नव्हती. अगदी नेहमी असतो तसा तो नॉर्मल होता. त्याला बघितलं तसं रिद्धी सावरून बसली. आता बोलायचं का? नजरेतच प्रश्न होता. कुणालने तिला सुद्धा बोलायचं आहे म्हणून लवकर बोलावून घेतलं होतं. ती आली ती हॉलमध्येच थांबली होती. आता या दोघांची भांडणं बघून तो सुद्धा तिथेच थांबला होता. आम्ही आता नाही भांडणार. स्नेहादी आम्हाला हॉस्टेलला पाठवायची धमकी देते. सरळ सरळ. ती फक्त धमकी नाही, समजलं ना? स्नेहाच्या उत्तरावर माधवने तोंड वाकडं केलं. जाऊन या रे हॉस्टेलला. फुल धमाल असते राव तिकडे. खरंच ना, तिकडच्यापेक्षा इथे जास्त धमाल आहे ना? कुणालच्या बोलण्यावर मानवने लगेचच एक सरळ सरळ साधं उत्तर देऊन टाकलं. हम जहाँ होते हे वहाँ मौज ही मौज होती है. तिकडे येत कार्तिकने स्वतःची कॉलर उडवतच सांगितलं. तसं कुणालची एक भुवई उंचावली आणि खजील झालेल्या कार्तिकची नजर पुन्हा एकदा खाली झुकली. तुम्ही एन्जॉय करा, मला थोडंसं काम आहे. स्नेहाला फोन दाखवतच तो मात्र तिथून निघून गेला होता. कार्तिक, डॅड बोलत होते त्यांच्यासोबत तू पक्ष कार्यालयात जावंस. यावेळी कॉलेज इलेक्शनला तू उभं राहावंस, स्नेहाने तिकडे आलेल्या कार्तिकला सांगितलं. तसं त्याने तोंड वाकडं केलं. दी, तुला माहीत आहे का, मी राजकारणात नाही उतरणार. मला आधीच मद्रासला जायचं होतं, तर त्यांनी जाऊ दिलं नाही तिकडे. आणि आता हे काय, तू लांब जावं असं नव्हतं वाटत. मला तिकडूनच IT करायचं होतं. तू टॉप युनिव्हर्सिटीमध्ये आहेस. तिकडे जाण्याची काही गरज नाही आहे, समजलं ना तुला? तुला कोणीही राजकारणात यायला नाही सांगत. फक्त ही एक सिलेक्शन आहे. तिला तू उभं राहा, पुढे तुझी इच्छा आहे. स्नेहाचा कडक आवाज आणि पुन्हा एकदा त्याचा शेवटी नाईलाजच झालेला होता. वानर सेनेवर तिचा दबाव होताच तितका तिच्यासारखं सांगणं बाकी कोणालाही जमलं नव्हतं. इतक्या ठामपणे आणि कडक शब्दात कुणाला सुद्धा कोणाला सांगणं जमलं नव्हतं. पण ती ते अगदीच सराईतपणे करत होती. बघतो, त्याने सांगितलं आणि नाराजीनेच तो पुन्हा एकदा तिथून निघून गेला होता. गीता, माझ्या रूममध्ये 2 कॉफी पाठव लगेच. तुम्ही दोघे भांडलात. त्याचा आवाज वाढला आणि बाबू उठला तर तुमची काही खैर नाही, तिने सांगितलं आणि ती सुद्धा तिकडून निघून गेली. जाताना तिच्या रूममध्ये येण्यासाठी कुणालला तिने एक सरळ सरळ मेसेज करायला मात्र ती विसरली नव्हती. तर प्रेक्षकांनो, भेटूयात पुन्हा एका अशाच नवीन कथेच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.